केंद्र सरकारने दिल्लीमध्ये लाठीचार्ज जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं, या बाबतीत या ठिकाणी पिंपरीत देखील आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या, सरकारचा निषेध केला, मोदी सरकारचा निषेध केला, दिल्ली पोलिसांचा निषेध केला, अमित शहांचा निषेध केला, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध व्यक्त केला। या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करून झाल्यानंतर आंदोलन संपल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि पालकांनी आपल्या भावना सांगावा न्यूजवर व्यक्त केल्या। त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर अन्याय त्या ठिकाणी केंद्र सरकारकडनं झाला। काय मागणी होती विद्यार्थ्यांची किंवा सोनम वांगचुक सरांची किंवा अभिजित दिपके यांच्या आंदोलनाची मागणी एवढीच होती की नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला, ते पेपर फुटी झाली, त्याच्यामुळे 21 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आणि त्या धक्क्यामुळे जवळपास 21 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। आता या आत्महत्या केलेल्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, परंतु यासाठी दोषी असणारे जबाबदार म्हणून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी एवढी माफक अपेक्षा या आंदोलनकर्त्यांची होती। परंतु त्या मागणीला कुठलाही प्रतिसाद या सरकारने 22 दिवस 25 आज 26वा दिवस आहे, परंतु आजपर्यंत या सरकारने कुठलाही प्रतिसाद या आंदोलन करणाऱ्यांना दिलेला नाही। 20 दिवसानंतर आंदोलन केल्यानंतर सोनम वांगचुक सरांना त्या ठिकाणी अतिशय भयानक पद्धतीनं हिंस्र पद्धतीनं उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्या ठिकाणी पुन्हा आंदोलन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलं। त्या विद्यार्थ्यांच्यावर काल पुन्हा एकदा लाठीचार्ज रात्री 12 नंतर करण्यात आला। त्या आंदोलनामध्ये जखमी झालेली एक आमची विद्यार्थिनी मुलगी आज सकाळी मृत्यू पावली आणि हे सगळं होत असताना सुद्धा नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी घेऊन या संदर्भामध्ये प्रधानांचा राजीनामा घेत नाहीत, हे अतिशय खेदकारक आणि निषेधार्ह आहे। याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधल्या पुरोगामी पक्ष संघटना यांनी या ठिकाणी आवाहन केलं 3 दिवसापूर्वी की आपण या ठिकाणी या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी पिंपरीच्या चौकामध्ये आपण आंदोलन करणार आहोत। सोशल मीडियावर केवळ प्रसिद्धी दिल्यावर नंतर आणि तोंडी या ठिकाणी प्रचार झाल्यानंतर आज हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि दिवसभर या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली, आपला संताप व्यक्त केला। मोदी सरकारच्या विरोधामध्ये आणि प्रधानांच्या विरोधामध्ये अतिशय तीव्र अशा भावना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्त केल्या। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता हा जो तरुण वर्ग आहे तो या देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारायला लागलाय, एकूण व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारायला लागलाय, भ्रष्टाचाराबद्दल, रोजगाराबद्दल प्रश्न विचारायला लागलेला आहे आणि हा प्रश्न विचारणं ही आता नवीन क्रांतीची एक नवीन सुरुवात आता झालेली आहे। 1975 साली आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे ऐकलं, हे अनुभवलेलं आहे। जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत केलेली चळवळ होती, ती चळवळ पुढे अशी झाली की सत्ता संपूर्णपणे व्यवस्था बदलण्याचं काम त्या सगळ्या आंदोलनानं केली। आता त्याच पद्धतीचं आंदोलन आज या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसापासून या सगळ्या संपूर्ण देशभर आता उभं राहत आहे। विद्यार्थी या ठिकाणी आता चवतळून उठलेले आहेत। मला जर असं दिसत आहे की 1975ची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा होणार आहे, ही व्यवस्था बदलणार आहे, मोदी सरकार या ठिकाणी जाणार आहे, हे याचं द्योतक आहे। आणि म्हणून मोदी सरकारला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की ताबडतोब धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे। त्याचबरोबर आज ज्या पद्धतीने तुम्ही बेजबाबदार पद्धतीने वागता आहात, आता जेएनजीच्या किंवा या तरुण वर्गाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल सुद्धा द्वेष राग निर्माण झाला। तुमचा सुद्धा राजीनामा आता आम्ही या ठिकाणी मागत आहोत। एकूणच या सरकारचं जे या ठिकाणी अपयश आहे, ते अपयश झाकून ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे हाती घेता, ते आता चालणार नाही। इथून पुढच्या काळामध्ये या देशातली तरुणाई, या देशातले सामाजिक कार्यकर्ते, या देशातले सगळे ऍक्टिव्हिस्ट एकत्र येतील आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। या सगळ्या आंदोलनाचा परिपाक आहे असं मी समजतो। या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आंदोलन झालं। 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा ज्या पद्धतीने प्रसार झाला होता किंवा जे आंदोलन झालं होतं त्याच्याही पेक्षा मोठा प्रतिसाद आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेला आहे। त्याबद्दल या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक धन्यवाद, त्यांचं अभिनंदन। तर आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलगी यांच्या कडेला आहे। लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळेजण सहभागी होते। आपण अनेक आंदोलन पाहिलेत। विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून काय वाटतं? नाही, हा विद्यार्थ्यांचा आक्रोश अतिशय नैसर्गिक आहे। ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, विशेषतः शिक्षण विभागाने केलेलं आहे, त्याच्याबद्दलचा हा राग आहे। या ठिकाणी लहान मुलांना घेऊन त्यांचे पालक आले
म्हणजे या ठिकाणी माझ्या मुलीच्या वयाची मुलगी माझ्या नातीच्या वयाच्या मुलीला घेऊन इथं आलेली आहे. त्याचं कारण काय, तर ही ज्यावेळेला नात माझी मोठी होईल, ज्यावेळेला ती मोठी होईल त्यावेळेला या शिक्षण व्यवस्थेमध्ये आताची शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बदल झाला नाही तर तिला कुठल्याही विकासाची संधी राहणार नाही याची जाणीव त्याच्या पालकांना झाली आहे. आणि आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून ही व्यवस्था बदलली पाहिजे. ही मागणी करण्यासाठी म्हणून पालक आपल्या मुलांसह या ठिकाणी आले आहेत. पालकांनी जे भोगलेलं आहे ना, जे सोसलेलं आहे ते विद्यार्थी किती समजू शकतात मला माहिती नाही. एका विद्यार्थ्याने मध्ये प्रश्न विचारला या सगळ्या आंदोलनामध्ये, असा एक प्रश्न केला की ज्या वेळेला महागाई वाढली होती, ज्यावेळेला भ्रष्टाचार वाढला होता, त्यावेळेला हे सगळे ज्येष्ठ नागरिक कुठे होते? अरे दादानो, त्यावेळेला तुम्हाला मोठं करण्यामध्ये आणि तुम्हाला शिक्षण देण्यामध्ये जे कष्ट करावे लागतात ते कष्ट इथली ज्येष्ठ मंडळी करत होती आणि त्या कष्टाचं फळ म्हणून तुम्ही आज या ठिकाणी बोलतात, त्या ठिकाणी आपला असंतोष तुम्ही व्यक्त करतात. हे आजच्या या पिढीला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं हे आंदोलन उभं केलं आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही आपला आक्रोश व्यक्त करता आहात, तो आक्रोश इथून पुढच्या काळातही तुमच्या मनामध्ये कायम राहायला पाहिजे. ही व्यवस्था बदलली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला, सर्वसामान्य तरुणाला, सर्वसामान्य बेरोजगार युवकाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सातत्यानं तुम्ही ही लढाई तुमची चालू ठेवली पाहिजे.